नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांनी मंत्रीगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसविली. वऱ्हाड खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव निराजी आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा, मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजे आणि राजांना अदमबुजरे घातले. प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कुचासाठी पाली दरवाजावरची नौबत घुमू लागली. ती ऐकताना संभाजीराजांना वाटले, आमची फौज सरलष्करानिशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हाही येणार. आता राजगडावर राणीवसा, मंत्रीगण, 18 कारखाने, फोड सर्व ठिकाणी संभाजीराजे मानले जात होते. राजांची चालती बोलती सावली म्हणून. धाराऊचा आणि येसूबाईंचा तर आता गडावर काळीज मेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला मामी साहेब म्हणत होत्या आणि मानित होत्या. धाराऊ त्यांना सूनबाई म्हणत होती आणि लेक म्हणून मानित होती. दररोज दिवस उगवताना सूर्याचा आणि मावळताना देवट्याचा नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासे महलात घेऊन येत होती. सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यागत होऊन जात होती. सोयराबाईंच्या, मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द त्या हिंदोळत्या मोतीलगाच्या टोपाचा नाही, पण येसूबाईंना सोयराबाईंचा धाक वाटायचा. ह्या मामीसाहेब त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे येसूबाईंना त्या म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपट ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या. बोलता बोलता सोयराबाईंच्या शेंडा न कळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते. हातीचा सुवर्ण कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेण मळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एकलगीत आलीत का नाहीत हे बघताना तर मामी साहेबांना कशाचेच भान उरत नाही. हेही त्यांच्या महाली उभे राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवले होते. नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊंच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते, सारा राणीवसा होता. राजे महाड रायगडाकडे कूच झाले होते. रोषण नाईकाने महालीची क्षमादाने पाजळली. देवमहाली आंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊ साहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी क्षमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डोईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊंना सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या. संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी, अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि जोत्याजी केसरकर अदबीने उभे होते. शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज. येसू, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या. जिजाऊंनी धाराऊकडे हसून बघत येसूबाईंना साथ घातली. धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवट्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, औक्षवान व्हा. जे कर्ण भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा. येसूबाईंच्या हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले. नाचसूनबाईंचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊसारखा शिरक्यांच्या माटानं आहे, पण डोळे आहेत साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे, टपोरे, दूरचे बघणारे. जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळीतील असामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रादासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या. महालाबाहेर पडू बघणारे येसूबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळूवार म्हणाल्या, येता आमच्या महाली. येसूबाईंनी मान डोलावली होकाराची आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या लेकीची पाठ धरली. सोयराबाईंच्या मागून चालणाऱ्या येसूबाईंना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले. आपण स्वतःच जावं सूनबाईंना सोबत, पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या.
आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रादासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कड पेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईंच्या जवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईंच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, हे आमचे डाग आहेत, तळबिडाहून बाहेर कडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा. पेटीत बाजूबंद मोत्यांचे सर, पैंजण्या, रजपुती धाटणीच्या बिंद्या, वाक्या, टीका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुतान्यातील. रजपुती रक्ताचे म्हणून त्यांचा वर्ण केतक गौर होता. त्यांना दागिन्यांचा शौक होता. पायांवर अळत्याची नक्षी होती. येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुकच त्यांची नजर धाराऊकडे वळली, काय करावे हे विचारण्यासाठी. सोयराबाईंच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, धाराबाई, सांग सूनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्या. हो, त्याच्यावर ठेवा हात सूनबाई, ह्यो आपलाच म्हाल हाय. धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईंनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला. ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती. झटकन ती टीका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली आणि खुद्द आपल्या हातांनी ती टीका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टीका येसूबाईंच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. आम्ही एकट्याच बोलतो आहोत, तुम्ही काहीच बोलत नाही सूनबाई. सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईंनी मान उठवून त्यांच्याकडे नुसते पाहिले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. आम्ही तरी कशा वेड्या, आमच्या ध्यानीच येत नाही, तुम्ही संकोचता. तुमची बोली शृंगारपुरी, कोकणी, कुणबाऊ, अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही म्हणूनच तुम्ही संकोचता. तसे करू नका, बोलत चला. जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले. ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला. आपणास गडाची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे, जिभेवर बस्ती केली पाहिजे. सोयराबाई आता टीकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही. हे हेरलेल्या धारावने येसूबाईंना पालटलेला मुखडाही जाणवला. ती म्हणाली, दोपारचा उपास सोडायचा हाय नव्ह, निघूया सूनबाई. ते ऐकून येसूबाई उठल्या. येतो आम्ही म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठ मोऱ्या महाला बाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टिकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा मघासारख्याच. त्यांना येसूबाईंचे हसू आले. पेटीत एवढे रजपुती माटाचे, मोत्या हिऱ्यांचे डाग असताना येसूबाईंनी हात ठेवला, तोही कोकणी टिकेवरच. धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे, बोली कंची असती, यापरीस मायेचा पीळ कंचा असतो, त्याला लई धारण असती राणी सरकार. पण ती काही बोलली नाही. येसूबाईंच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली. कुंकू हळद सोडून तरी चढवायचा होता डाग सोनबाईंच्या गळ्यात. बाले किल्ल्याच्या सदर चौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खाल गर्दनीने धावत्या पावित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता. पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पाथपंजांवर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भोवत्याने गोमाजी बाबा, ज्योत्याजी, मोहम्मद सईस, अण्णाजी, वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. मोहम्मद सईसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरनुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत खुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बसती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोल बंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले. उजव्या
खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बस्ता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बारफेकीचा पवित्रा घेतला. जो त्याजीच्या हातात कमरेचा शेला होता त्याने सावचित्ताने धाकल्या राजांनी पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून ज्योत्याजीने तो खाली टाकला. बावट्याची खुणगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंडा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करी संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुरांची बळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छर्यांबरोबर पिंजराच्या गवतकाड्या उसळल्या. ज्योत्याची बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता. एकसुराने पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले. दंडा राजपुरीवर सिद्दीफत्तेखानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. मोहम्मद सैफच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात. जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊराजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते क्षमादाने पाजळली तरी राजे येत नव्हते. त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरी संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली. काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो. जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे सोडले. हबशांवर जंजिराच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दीफत्ते खान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण सिद्दी संबूल, कासम आणि खैरत खान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला. बोलते राजे थांबले. मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलं? राजे, हार कुणाला चुकली? देवादिकांनाही ती चुकली नाही. चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं. घोगऱ्या सादात राजे म्हणाले, कशाबाबत म्हणता? जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. देवादिकांच्या बद्दल? राजांचे बोल जडावू लागले. बोला राजे, काय झाले? जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या. आमचे राजेपण व्यर्थ आहे मासाहेब. आमचे पुत्र म्हणून घेण्यास आपले पुत्र म्हणून घेण्यास आम्ही शर्मिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्या तरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास. राजे थांबले. राजे, जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना वाटले तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर? जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाजात घुसल्या. मासाहेब, उभी अत्तर धुळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जात आहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं. त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते. आम्ही शर्मिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहिला. राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला. जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळे उठणारा ठणका बंद झाला. त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला. आग्र्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला. कोणीतरी त्यांना विचारत होते, हौदा खेळते हो संभूराजे?
बाळाजी अवजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली. स्वामी प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले. गड चढून येत आहेत. राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या तांबुनात हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि जगदंब म्हणत ते प्रभाकर भट आणि केशव पंडितांकडे बघत चौरंगीवरून उठले. हीच वर्दी जोत्याजी केसरकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोंद्याशी सोयराबाईंच्या डोहाळ जेवणाच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसे सोडले आणि त्या उठल्या. जिजाऊंच्या महाली मखराचा साज कंचा ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीन चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली. मग ती चटक्या पावलांनी सोयराबाईंच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली. गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या. डोळ्यांआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजातून काहीतरी उचलू बघत होते. चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, "ये, आज फुट्टा दिवस धरून कोणासाठी नौबत उठली?" चंद्रा संभाजीराजांच्याकडे बघत गप्पच राहिली. "बोल, ते आमचेच आहेत," सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, "सरळ लष्कर परतलं हवं मोगलाईतनं?" चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले. "आम्हास आज्ञा द्या मासाहेब, आम्ही येतो." या सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभविला. धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई ते आड होईपर्यंत निरखित राहिल्या. मग पुन्हा त्यांनी तळपत्या उन्हात मंदिराच्या सोनकळसाला नजर दिली. संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येथे बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेल्या मोगलाईचा करिणा पेश करू लागले. "एका रातीत सारा तळ आम्ही उठविला. ह्यो रावजी वराडात होतं, तेसनी खबरगीर धाडून आपला मुलूख गाठायची झायली कराय सांगितलं. धनी बादशहानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला होता. आमची आन रावजींची उभी फौज दस्त व्हायची होती. पर शाजाद्यानं हात दिला. खुद्द त्यानेच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली. रातीत तळ सोडायची नाही तर प्रतापराव थांबले. औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शाह आलमला औरंगाबादेला हुक्म सोडला होता. त्यांची आगाऊ कुणकुण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुक्म हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती. प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्याकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने, "आता फरमान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मुघलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधीच जाणार नाहीत. आम्ही त्यांना पाठवणार नाही." राजश्रिया विराजित अखंड सौभाग्य अलंकृत वज्रचूडा मंडित थोरल्या राणी सरकार सोयराबाई साहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले. चौवाटा पुत्र जन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखर मुठी वाटण्यात आल्या. चौघडे नगारे दोडदोडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या थोर संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. 5वी झाली. 6वी येऊन जन्मल्या बाळाच्या भाडी आपल्या अज्ञात हातांनी भाकीत लेख रेखून गेली. राजांचा सारा गोतावळा दरुणी महालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजांचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभ मुहूर्तावर दर्शन घ्यायचे होते. जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसले मंडळ दालनात प्रवेशले. सुईणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सत्का बाळाच्या वरून उतरला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळूवार आपल्या हाती घेतले.
डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळराजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, मातृमुखी आहेत, पण आम्ही ऐकून आहोत. हे पालथे उपजले. जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता. भुवया चढत्या ठेवून हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील. राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. घ्या. राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्या वरून मोहोर थैलीचा सदका आपल्या हातांनी उतरता केला. हळूवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळ लेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खोडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता. बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्कीच हे उभी पातशाही पालथी घालतील. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.